तुम्ही नाश्त्याला अंडी खूप वेळा खाल्ले असतील, पण आज आपण अंड्याची ही चविष्ट आणि चटाकेदार रेसिपी बनवणार आहोत, जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी रेसिपी आहे। खूप सारी अशी फ्लफी अशी रेसिपी ही तयार होते, अजिबात यामध्ये गाठी तयार होत नाहीत। एकदम जसा केक असतो तसे ही फ्लफीनेस यामध्ये राहतो। सो ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त सामान सुद्धा लागत नाही। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला बाउल घ्यायचा आहे। याच्यानंतर 2 अंडी आपल्याला घ्यायची आहेत। ही मी बॉयलर कोंबडीची अंडी घेतलेली आहेत। सर्वात प्रथम आपल्याला ही अंडी एका बाउलमध्ये फोडून घ्यायची आहेत। याच्यानंतर अशा प्रकारचा जर तुमच्याकडे हँड बीटर असेल तर तुम्ही या बीटरने हे 1 ते 2 मिनिटे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये असे बुडबुडे तयार झाले पाहिजेत। आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचा हँड बीटर नसेल तर तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा करू शकता। फक्त एकच गोष्ट आहे की यामध्ये अशा प्रकारचे बुडबुडे तयार झाले पाहिजेत आणि थोडासा जो डार्क पिवळा कलर होता तो फेंट झाला पाहिजे। यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। ही हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे। जर तुमच्याकडे पिवळी किंवा लाल शिमला मिरची अवेलेबल असेल तुम्ही ती वापरली तरीही चालेल। याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल तुम्ही त्या घालू शकता, किंवा जर यामधली एखादी जरी भाजी नसेल तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे जेव्हा तुमच्या भाज्या घालून होतात त्याच्यानंतर तुम्हाला परत त्याच हँड बीटरने अर्धा मिनिट हे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून भाज्यासुद्धा यामध्ये छान मिक्स होतात आणि अंड्याला परत बुडबुडे यायला सुरुवात होते। जेव्हा ह्या सगळ्या भाज्या तुमच्या फेटून होतात तेव्हा तुम्हाला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही अर्धा चमचा घालू शकता किंवा तुम्हाला जेवढं मीठ आवडत असेल तेवढं घालू शकता। परत एकदा आपल्याला हे अर्धा मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे। ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता, लंच किंवा डिनर ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता। इथे आपल्याला आप्याचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये तेल लावून ते पहिल्यांदा गरम करून घ्यायचं। आप्याचं भांडं हे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे अंड्याचं बॅटर तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारचा थोडासा मीडियम साईजचा तुम्हाला चमचा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे चमचा नसेल तर तुमच्या घरात जी पळी अवेलेबल असते त्याने तुम्ही हे घालू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे जे होल्स आहेत ते आपल्याला काटोकाट भरायचे आहेत, जेणेकरून आपले जे आप्पे आहे ते छान असे फ्लफी आणि एकदम मोठे मोठे असे तयार होतात। थोडंसं याच्यावरती तेल घालून घ्या। जर तुम्हाला खूपच गडबड असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता, जेणेकरून ते पहिल्यांदा एका साईडने छान असे क्रिस्पी तयार होतात आणि तुम्हाला ते लगेच पलटी करता येतात। जेव्हा हे एका बाजूने भाजले जातात तेव्हा तुम्हाला हे दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे तुमचे छान असे आप्पे तयार होतात। हे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणीबरोबर सुद्धा हे तुम्ही ट्राय करू शकता। सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। जेव्हा हे तुमचे दोन्ही बाजूने छान असे फ्राय होतात तेव्हा तुम्ही हे एन्जॉय करू शकता। चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि ही रेसिपी एन्जॉय करा।